नमस्कार, मी रेणुका. इतर बातम्या बघणार आहोत, पण थेट जातोय अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेत. एक सर हिंदी में जाना चाहेंगे देश के उपराष्ट्रपति हामिद अंसारी एक मिनट इनका होने दो, बाद में बताता हूं। नाही नाही, कोर्टाने काय निर्णय द्यायचा हा कोर्टाचा सर्वस्वी अधिकार आहे. त्याच्यामुळं ही खालच्या कोर्टात मॅटर होती, त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये गेली, खालच्या कोर्टाने बेल दिला नाही, हायकोर्टाने बेल दिला नाही, शेवटी ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले. मी मगाशीच तुम्ही एक प्रश्न विचारलेला होता, त्यावेळेस सांगितलेलं होतं कायदा नियम सगळ्यांना सारखे आहे. आज मी जोपर्यंत कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव मान्य होत नाही तोपर्यंत मी त्याच्याबद्दल बोलणं उचित ठरणार नाही. प्रस्ताव मान्य झाल्यानंतर मी सांगेन. कोण म्हणलं? एक मिनिट. ह्याच्याबद्दल त्यांनी मागं जे वक्तव्य केलेलं होतं त्याच्यानंतर ते ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांचे जे कोणी स्पोक्समन आहेत त्यांनी त्याबद्दलचं सगळी उत्तरं दिलेली आहेत. आता त्याच्याबद्दल त्यांच्या पक्षांनी उत्तर दिल्यानंतर आमच्यासारख्यांनी त्याच्यामध्ये आणखीन काही बोलण्याचं कारण नाही, कारण तो त्यांचा पार्टी अंतर्गतला प्रश्न है. देश के उपराष्ट्रपति हामिद अंसारी जी ने आज बयान दिया है कि देश में अचिंता का माहौल है. राष्ट्र हिंदू राष्ट्र एक चिंता की बात है और एक समुदाय के लोगों को भड़काया जा रहा है. इस पूरी मामले में क्या कहना है? नहीं, मैंने उसके बारे में पहले ही बताया कि जब चुनाव नज़दीक आते हैं, चुनाव नज़दीक आने के बाद बहुत दफ़ा कोई पार्टियां दो समाज में कैसा अंतर बढ़ेगा, कैसे उसमें से कुछ ना कुछ पॉलिटिकल हम एडवांटेज उठा सकते हैं, ऐसे कोशिश करते हैं. बहुत दफ़ा बहुत चुनाव में ऐसी कोशिश हुई है, लेकिन अपने देश की जनता बहुत विचार करने वाली है. वो उसके बारे में ठीक निर्णय लेंगी ऐसा हमारा विश्वास है. किसमें नहीं, किसने कोर्ट में जाना चाहिए और किसने नहीं जाना चाहिए हर एक का अधिकार है. PIL सब कर सकते हैं, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. तो वो एक संस्था जाना चाहती है तो जो जा सकती है, ऐसा नहीं चलता. अभी आपको भी पता है कि ये देश के जो प्रेसिडेंट है, राष्ट्रपति महोदय है, उन्होंने कर्नाटक में एक कार्यक्रम लिया था. उस कार्यक्रम में उन्होंने क्या स्टेटमेंट टीपू सुल्तान के बारे में दिया है ये आप सबने सुना है, देखा है, हमने भी सुना है, हमने भी देखा है. नहीं, हमने नहीं निर्णय लिया. वहाँ हमारे जो नेता है आसिफ शेख रशीद साहब जो एक्स MLA है, उन्होंने पहला निर्णय लिया और उसके बाद कुछ महीने जाने के बाद शेख शफी साहब ने ये डिसीजन लिया है. वो तो पहले से ही 99 में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का निर्माण हुआ. कांग्रेस से हमारे पार्टी के बहुत से लीडरों को हटा दिया गया. संगमा जी हो, तारिक अनवर हो, पवार साहब हो, ऐसे बहुत से लोग. फिर उसमें छगन भुजबल साहब और बाकी के नेताओं ने एक डिसीजन लेके शिवाजी पार्क में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की स्थापना की. और वो स्थापना होने के बाद हमने अलग अलग चुनाव लड़े, फिर 7 चुनाव लड़े. ऐसा करीबन 20, 22, 23 साल चालू है. तो उसने ये हमारे आसिफ शेख रशीद साहब ने डिसीजन लेने के बाद 28 कॉरपोरेटर ने शेख शफी साहब के नेतृत्व में ये डिसीजन लिया है. वो उन्होंने कहाँ जाना और कहाँ नहीं जाना वो उनका अधिकार है. कुछ दिन पहले किया है, लेकिन सोशल मीडिया का ये गैर इस्तेमाल फिलहाल होता हुआ नजर आ रहा है. ऐसा आरोप अब राहुल गांधी इन्होंने किया है.
बकायदा उन्होंने लेटर भी लिखा है कि सोशल मीडिया या ट्विटर का अच्छी तरह से इस्तेमाल नहीं हो रहा है। जो सरकार, मोदी सरकार है, वो इसका गैर इस्तेमाल कर रही है। उसके बारे में इंक्वायरी कर दो, इंक्वायरी में सब सामने आ जाएगा। और साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टिपू सुलतानांना शहीदीचा दर्जा दिला आहे, हे मान्य आहे का? या संदर्भामध्ये एकदा त्यांना जे काही वाटतं ते त्यांनी सांगितलेलं आहे। आपण पत्रकार पण एखाद्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं। आज तुमच्या माझ्या देशात, आज तुमच्या माझ्या राज्यात आणि आज तुमच्या माझ्या मुंबई शहरामध्ये हा विषय जास्त महत्त्वाचा आहे का रोजीरोटीचा महत्त्वाचा आहे का कोरोनाच्या संदर्भातला महत्त्वाचा आहे? मला असं वाटतं की या गोष्टीला अजिबात जास्त महत्त्व आता देण्याचं कारण नाही। आपण त्याच्यापेक्षा ज्या सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आहेत, उद्याचा अर्थसंकल्प आहे, बाकीच्या कोरोनाच्या संदर्भातली तिसरी लाट आहे, ती आटोक्यामध्ये कशी येईल, पुन्हा पूर्वपदावर आपल्या राज्यातलं जनजीवन कसं सुरळीत होईल याकरता लक्ष देणं हे अधिक महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। आणि त्या पद्धतीनं आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार काम करतं। अजित पवार यांनी आता पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांना उत्तरं दिलेले। टिपू सुलतान यांचं नाव मैदानाला देण्यावरून वाद सध्या सुरू आहे आणि यामध्ये लक्ष देण्यापेक्षा इतर जे प्रश्न आहेत महत्त्वाचे त्याकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे असं देखील आता अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। आत्ताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी। आणि एकीकडे त्यांनी असं देखील म्हटलं की राष्ट्रपतींनी देखील याविषयी म्हणजे टिपू सुलतान यांच्याविषयी कर्नाटकमधल्या एका कार्यक्रमात गौरवोद्गार काढलेले होते, याचा देखील उल्लेख त्यांनी आता केलेला आहे। काही वेळातच आता काही वेळापूर्वी त्यांनी संवाद साधला, पण त्याचबरोबर वाईनच्या प्रस्तावावर जेव्हा त्यांना विचारण्यात आलं त्यांनी असं सांगितलं की कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मांडल्यानंतर त्याच्यावर कशा रीतीनं मंजुरी मिळते का या सगळ्यानंतर मी त्याविषयी बोलेन असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी। आणि ही पत्रकार परिषद होण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीने एक जबरदस्त खेळी करत मालेगावमध्ये काँग्रेसचा पूर्ण सफाया केलेला होता आणि तिकडे तब्बल 27 जे नगरसेवक आहेत त्यांचा प्रवेश होत होता आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये। आणि त्या कार्यक्रमादरम्यान आता इतरही प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत। आणि ज्याचा उल्लेख आता आपण केला, ज्याच्याविषयी अजित पवार म्हणालेले आहेत की काही वेळातच कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव येईल आणि त्याच्यानंतर त्याच्यात काय होतंय याविषयी आपण बोलू। ती बातमी आहे वाईन संदर्भातली, कारण किराणा दुकानात वाईन मिळण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते आहे। आता काही वेळापूर्वीच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी देखील याविषयीची प्रतिक्रिया दिली आहे। तसा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मांडला जाणार आहे आणि त्यावर चर्चा देखील होणार आहे। किराणा दुकान त्याचबरोबर सुपरमार्केटमध्ये देखील त्यामुळे वाईन मिळण्याची शक्यता व्यक्त होते। मंत्रिमंडळातल्या या प्रस्तावावर आता काय निर्णय होतो हे देखील आता महत्त्वाचं ठरू शकतं, कारण राज्याचं उत्पन्न वाढवण्याचा सरकारचा विचार आहे आणि त्यासाठीच वाईनची खुली विक्री दुकानात करावी या प्रस्तावावर आता सरकार विचार करणार असल्याची माहिती कळते। अधिक माहिती आपण घेणार आहोत, अधिक प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। भाजपचे नेते आणि आमदार राम कदम आता आपल्या सोबत आहेत। राम कदमजी, तुम्ही कसं बघता या मुद्द्याकडे, कारण आज बैठकीमध्ये काही वेळातच हा मुद्दा उपस्थित होईल, तुमची काय प्रतिक्रिया? महाराष्ट्र सरकारचं पेट्रोल डिझेलवर देशभरात जवळपास 27 राज्यांनी त्याचे भाव कमी केले। महाराष्ट्र सरकारला ते करण्यासाठी वेळ नाहीये, पण त्यांना दारूवरचा टॅक्स कमी करण्यासाठी वेळ आहे। आणि दारू आता वाईन किराणा दुकानात देखील मिळेल अशी सुविधा ती करण्यासाठी वेळ आहे। म्हणजे या सरकारची प्राथमिकता फक्त दारू आणि दारू आहे। आता दारू काय कोणी मागणी केली होती का तुमच्याकडे किराणा दुकानात ठेवा म्हणून? काय करण्याचं कारण? बरं, ज्याला वाईन घ्यायचे तो घेईल ना वाईन शॉप मधून। म्हणजे राज्यात महत्वाचं काय आहे? फक्त दारूवाल्यांचे हितसंबंध जपणं हे महत्वाचं आहे का काय आहे? असं देखील बातमी म्हणताना त्याच्यामध्ये असा देखील एक मुद्दा होता की उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हे एक पाऊल ठरू शकतं। तसं असेल तर म्हणजे उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी लोकांना काय नशिबात करणार आहात का तुम्ही उत्पन्न वाढवायचं म्हणून? उत्पन्न वाढवायचं म्हणून तुम्ही काय प्रमोट करणार आहात का प्रत्येकाला दारू प्यावी? काय करणार आहात तुम्ही? कोणत्या दिशेनं महाराष्ट्राला घेऊन चाललाय तुम्ही? म्हणजे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यात तुम्ही काही करायला तयार नाही। वसुली या खेळाच्या व्यतिरिक्त मागच्या 2 वर्षात राज्यानं काय पाहिलं? कोरोनात तडफडून लोक मेली, ना त्यांना मदत मिळाली, ना दर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात कुठे ना कुठे आग लागते, ना तिथे फायर ऑडिट करायला वेळ मिळाला। यांची प्राथमिकता राज्यातल्या सगळ्या तरुणांनी
कामधंदा सोडून फक्त दारू प्यावी म्हणून त्याच्यावरचे टॅक्स कमी करणं, त्याला लांब जाऊ नये म्हणून शेजारच्या किराणा मालात ती वाईन मिळणं, ही प्राथमिकता कधी होऊ शकत नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे. तुमची जी भूमिका आहे किंवा तुमचा विरोध तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहात का? नाही, विषय प्राथमिकता काय? हं. सरकार म्हणून जेव्हा 3 पक्ष आलेले आहेत तर जनतेच्या हिताचे निर्णय हे अपेक्षित आहे. पण या 3 पक्षाची प्राथमिकता फक्त वसुली हा खेळ, बदल्या, कुठे डेव्हलपमेंटची कामं सगळी बंद आणि फक्त वाईनला दारूला प्रमोट करणं, याच्या पलीकडे यांची प्राथमिकता तुम्ही जसं दिसत म्हणता की नाही. त्यांचं प्राधान्य आणि आणि हे प्राथमिकता अतिशय वेगळ्या दुर्दैवी. मुद्द्याला आहे आणि खरं तर अशा पद्धतीनं होणं हे चूक आहे, अशाच पद्धतीची भूमिका आता विरोधक मांडताना दिसते. धन्यवाद राम कदम, आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. त्यामुळे किराणा दुकानात किंवा आता मॉलमध्ये देखील वाईन मिळणार का याविषयीच्या मुद्द्यावर आज होणाऱ्या बैठकीमध्ये म्हणजे कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा होणार आहे आणि त्यानंतरच मी बोलू शकेन असं देखील आता काही वेळापूर्वी अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. त्यांनी असं म्हटलंय की राज्यामध्ये इतरही प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि त्याला प्राधान्य आणि प्राथमिकता देण्याऐवजी हे मुद्दे महत्त्वाचे आहेत का आणि याच्यामुळे व्यसनाधीनता वाढू शकते असा मुद्दा देखील त्यामुळे आता चर्चेत येतोय. पुढची बातमी आपण बघणार आहोत. नितेश राणेंना सुप्रीम कोर्टानं आज मोठा झटका दिला. नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन आज सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलेला आहे. त्यामुळे त्यांना 2 आठवड्यामध्ये आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये देखील अटकपूर्व जामीन त्यांचा फेटाळण्यात आलेला होता आणि त्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयात त्यांनी अर्ज दाखल केला होता. पण सर्वोच्च न्यायालयानं देखील त्यांना दिलासा दिलेला नाही आणि त्यामुळे नितेश राणे यांच्या अडचणी आता चांगल्याच वाढलेल्या आहेत. त्यामुळे नितेश राणेंसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय.